महाराष्ट्र शासनाने राज्य परिवहन मंडळातर्फे प्रवासी नागरिकांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड सुविधा उपलब्ध केली आहे। या एनसीएमसी कार्ड वाटपात धुळे बस स्थानकाचा महाराष्ट्रात प्रथम क्रमांक आला आहे। महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एनसीएमसी वाटपाचे अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे। धुळ्यात देखील धुळे बस स्थानक येथे एसटीओ एनसीएमसी कार्ड प्रमुख राहुल देवरी यांच्या माध्यमातून सदरचे कार्ड वाटप केले जात आहे। या अभियानाचा प्रचार मोठ्या प्रमाणावर करण्यात आल्याने धुळे बस स्थानकाचा महाराष्ट्रात प्रथम क्रमांक आला आहे। 13,000हून अधिक स्मार्ट कार्ड वाटप करण्यात आले आहेत। सदरचे हे कार्ड सक्तीचे नसून परंतु टप्प्याटप्प्याने या ठिकाणी नागरिक आपली नोंद करून स्मार्ट कार्ड बनवून घ्यावे। या कार्डच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाचा मुख्य उद्देश कॅशलेस व्यवहार व्हावा या उद्देशाने एनसीएमसी कार्ड उपलब्ध करून देण्यात आले आहे। कार्डची नोंदणी करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसून येत आहेत। महाराष्ट्र शासन राज्य परिवहन मंडळाने एनसीएमसी कार्ड लॉन्च केलेले आहे। लॉन्च केल्याचं मागे उद्दिष्ट असं आहे की कॅशलेस हा प्रवास व्हावा म्हणून त्यांनी ही योजना काढलेली आहे। ज्या नागरिकांनी अगोदर रजिस्ट्रेशन केलं होतं त्या नागरिकांचे स्मार्ट कार्ड आलेले जवळजवळ 13,000 कार्ड आलेले आहेत। त्या कार्डामधून बरेचसे 3 ते 4,000 कार्ड वाटल्या गेलेले आहेत। अजून वाटप चालू आहे। नागरिकांना माझी विनंती आहे, कोणाची काळजी घ्या, जसा वेळ मिळेल तसं या, काही करू नका, सगळ्यांना कार्ड मिळणार आहे बरोबर। त्यानंतर हे कार्ड तुम्हाला शॉपिंगलाही चालणार आहे। धुळ्यात पुढे महाराष्ट्रात आपलं धुळे जिल्ह्याचा धुळे बस स्टँडचा 1 नंबर आलेला आहे। सगळ्यात जास्त रजिस्ट्रेशन, सगळ्यात जास्त कार्ड हे आपले आलेले आहे आणि कोणाची गैरसोय न होता आपण सगळ्यांना सुविधा दिलेली आहे। आणि प्रत्येक नागरिकाला मी अजून परत विनंती करतो की शासनाने हे कार्ड अजून सक्ती केलेली नाही आहे। उन्हाचं येऊ नका, जसं वेळ मिळेल तसं हळूहळू या, अजून भरपूर मुदत आहे। आधार कार्ड सारखं हे कार्ड असणार आहे, याची मुदत कधीही संपणार नाही आहे। म्हणून आज पण मी सांगतो, पहिलेही सांगितलं आहे की कोणीही गर्दी करू नये।